पीक विम्यासंदर्भात अजून एक आनंदाची बातमी समोर निघून आलेली आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र हो, हा कोणता पीक विमा आहे आणि याकरिता किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि कोणत्या पिकाकरिता आहे, हे काही सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छोट्या आणि थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, या अगोदर सुद्धा आपण पीक विम्याच्या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. ज्यापैकी आपण काजू आणि आंबा या फळपीक विम्यासंदर्भात काही जिल्ह्यातील निधीची तरतूद आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासंदर्भात एक व्हिडिओ बनवला होता. त्यावेळेस त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी इतर फळपीक विम्यासंदर्भात सुद्धा माहिती अपडेट विचारली होती, प्रश्न विचारलेले होते. त्यानुसारच आता आज 3 ऑगस्ट आज म्हणजे जवळपास सोमवारला अ, 125 कोटी म्हणजे 129,51,00,000 रुपयाचा निधी शासनाच्या राज्य हिश्श्याच्या वतीने मंजूर करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो. ज्यामध्ये खऱ्या अर्थाने आपलं पुनर्रचित हवामान आधारित अंबिया बहार अंतर्गत ही जे फळपीक विमा आहे, या फळपीक विम्याच्या अंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला विमा फाडलेला होता आणि त्या भागातील त्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. परंतु त्यांचं सर्व काही बरोबर असताना सुद्धा फक्त आणि फक्त राज्य शासनाच्या हिश्श्याचा जो निधी आहे, तो निधी न मिळाल्यामुळे पीक विमा कंपन्यांनी त्या पीक विम्याचं वितरण वाटप केलेलं नव्हतं. परंतु हरकत नसावी, देर आहे दुरुस्त आहे. आज रोजी 3 ऑगस्टला म्हणजे सोमवारला या सर्व शेतकरी बांधवांकरिता राज्य शासनाच्या वतीनं जो हिस्सा द्यावयाचा असतो पीक विमा कंपनीला, त्याकरिता जवळ-जवळ 125 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यासंदर्भातला एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि आता या सर्व शेतकरी बांधवांचा जो फळपीक विमा आहे, अंबिया बहार पुनर्रचित हवामान आधारित, त्यांना त्यांच्या आधार संलग्न खात्यावर थोड्या दिवसामध्ये जमा होण्याकरिता सुरुवात होणार आहे. तर आपण त्या कंपन्या कोणत्या आहेत ते सुद्धा बघून घेऊया मित्रांनो आणि कोणत्या पिकाकरिता. तर त्यामध्ये तुमचं द्राक्ष असेल, डाळिंब असेल, केळी असेल, हे जे काही फळपीक विमा होता, या फळपीक विम्याकरिता हा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि तो त्या आता त्यांना मिळणार आहे. ज्याकरिता या भागातील शेतकऱ्यांनी भारतीय कृषी विमा कंपनीचा विमा फाडलेला होता, सोबत बजाज जनरल या कंपनीचा सुद्धा विमा फाडलेला होता आणि युनिव्हर्सल संपो या 3 कंपन्या होत्या. या 3 कंपन्यांना राज्य शासनाच्या वतीने हिस्सा न मिळाल्याच्या कारणास्तव हा जो फळपीक विमा होता, हा रखडलेला होता. या विम्यापासून शेतकरी बांधव वंचित राहिलेले होते शेतकरी मित्रांनो. तर बघा तुम्ही जर या पिकांचा फळपीक विमा पुनर्रचित अंबिया बहारनुसार फाडलेला असेल आणि तुमचा विमा मिळालेला नसेल, तर तुमच्याकरिता नक्कीच ही आनंदाची बातमी आहे. आता लवकरात लवकर या निधीचं वितरण म्हणजे हा निधी कंपनीला मिळाल्या तुमच्या पीक विम्याचं वितरण सुरू होईल आणि तुमच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर या फळपीक विम्याचं जे अनुदान आहे, जो पीक विमा आहे, ती रक्कम जमा होण्याकरिता थोड्या दिवसात सुरुवात होऊन जाईल आणि हा फळपीक विमा तुमच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झाल्या सुद्धा आपला प्रयत्न असेल की ती उघड बातमी किंवा तो व्हिडिओ आपण सर्वांपर्यंत शेअर करू, बनवून तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, फळपीक विमा अंबिया बहार पुनर्रचित हवामान संदर्भात ही जी गोड बातमी होती, 125 कोटी रुपयाचा निधी मंजुरा संदर्भातल्या शासन निर्णयाची, ती आपणा सर्वांकरिता नक्कीच लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल. महाराष्ट्र राज्यातील इतर शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांनी फळपीक विमा भरलेला होता, त्याचं नुकसान झालं आणि त्यांना विमा मिळालेला नव्हता, त्या शेतकरी बांधवांना ही गोड बातमी मिळावी याकरिता नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा ही गोड बातमी मिळेल. तर बघा मित्रांनो, अशीच विश्वासार्ह नवनवीन माहिती सर्वात अगोदर मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता आपल्या सर्वांच्या हक्काचं चॅनल, सर्वांच्या हक्काचं पेज, ज्याचं नाव आहे कृषक भारत कला लेनकी अग्रवालला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबून हाईपचं बटन सुद्धा दाबून घ्या मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणतो सुद्धा, म्हणजे या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे आणली त्यानुसार. भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्र.